नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमदार नारायणआबा पाटील यांच्या गटाचा उद्या जेऊर येथे मेळावा असणार आहे. बुधवारी 7 तारखेला 4 वाजता हा मेळावा असणार आहे आणि या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. हा मेळावा खरं तर आज म्हणजे मंगळवारी होणार होता, मात्र काही कारणास्तव हा मेळावा उद्या ठेवण्यात आलेला आहे आणि तशा सूचना देखील कार्यकर्त्यांना पाटील गटाकडून देण्यात आलेल्या आहेत. या मेळाव्यामध्ये नेमकं काय मार्गदर्शन केलं जाणार, आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने काय रणनीती आखली जाणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी यापूर्वीच या निवडणुकीत जे इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे असं सूचित केलेलं आहे. त्यानंतर या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. करमाळा तालुक्यात पाटील यांचा गट मोठा आहे. 6 जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या 12 गणात कोण उमेदवार दिले जातील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. काल जगताप गटाचा मेळावा झाला. विधानसभा निवडणुकीत पाटील यांना जगताप व सावंत यांनीही मदत केलेली होती. जगताप यांनी देखील जागा आम्हाला देखील या निवडणुकीत काही जागा घेऊन निवडणुकीत उतरणार असल्याचं सांगितलेलं आहे. सावंत यांनी देखील पांडे गटात तयारी सुरू केलेली आहे. सावंत यांनीही पाटील यांना पाठिंबा दिलेला होता विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीतही. त्यामुळं या जागांची वाटाघाटी कशी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यात पाटील यांचा जो मेळावा होत आहे त्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पक्षीय राजकारण जर पाहिलं तर करमाळा तालुक्यात विधानसभा निवडणुकीत आमदार नारायणआबा पाटील हे तुतारी या चिन्हावरती विजयी झालेले आहेत. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे ते उमेदवार होते. त्यांना मोहिते पाटील यांची देखील खूप मोठी मदत आहे. ते मोहिते पाटील समर्थक मानले जातात. त्यानंतर विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत जगताप, सावंत आणि पाटील हे एकत्रितपणे निवडणुकीत उतरले होते. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत करमाळा शहरात जगताप आणि सावंत हे स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरले होते. मात्र या निवडणुकीत पाटील यांनी एकही करमाळ्यात प्रचार सभा घेतलेली नव्हती किंवा स्पष्टपणे भूमिका मांडलेली नव्हती. हे दोघेही एकमेकाच्या विरोधात निवडणुकीत उतरले होते. यात जगताप यांचा पराभव झाला. सावंत यांनी करमाळा नगरपालिका मिळवलेली आहे. नगराध्यक्ष पदासह त्यांच्या 8 नगरसेवक या ठिकाणी विजयी झालेले आहेत. जगताप यांचे 5 नगरसेवक विजयी झालेले आहेत. अशा स्थितीत जगताप यांचा देखील काल मेळावा झालेला आहे. जगताप हे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. सावंत यांनी मात्र करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीत उतरले होते. अशा स्थितीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नेमकं स्थानिक विकास आघाडी करून हे गट एकत्रित येतील का पुन्हा वेगळे काही खेळली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या मेळाव्याच्या दरम्यान कोणत्या गटात कोण इच्छुक आहेत हे देखील समजणार आहेत. तसे नावं देखील चर्चेले जाऊ शकतात. अनेक नावं चर्चेत आहेत. मात्र नेमकी संधी कोणाला मिळणार, काय रणनीती ठरवली जाणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कोणत्या गटात कोण उमेदवार असतील, जगताप यांना कुठला गट द्यायचा, सावंत यांना कुठला गट द्यायचा, यामध्ये मोहिते पाटील यांची देखील भूमिका महत्वाची राहणार आहे. या सर्व दृष्टीनं उद्याचा बुधवारी जो मेळावा होणार आहे पाटील गटाचा, त्या मेळाव्याकडे राजकीय दृष्ट्या पाहिलं जात आहे. त्या मेळाव्यात नेमकी काय चर्चा होणार हे पाहावं लागणार आहे.